रशिया युक्रेन वॉर नंतर लोकांचा डॉलरवरचा विश्वास कमी व्हायला लागला, की लोक म्हणतात की अरे डॉलरला ऑल्टरनेटिव्ह काय. गोल्डला मला तरी असं वाटतं पुढचे काही वर्ष बऱ्यापैकी टेलविंड्स राहतील, बिकॉज डॉलरला ऑल्टरनेटिव्ह असा गोल्ड आता दिसायला लागला. फिजिकल गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट कधीच नसू शकतो, की आज घरी जाऊन समजा मी म्हटलं की आई आपण गोल्ड आपल्याकडे होती, आज मला चांगला भाव मिळतो विकून टाकू आपण. घरचे म्हणतील की आपला काही प्रॉब्लेम आहे का घरी, की आज कशाला गोल्ड विकायचं आहे तुला. सो गोल्ड तुम्ही विकत घेऊ शकता, पण इंडियात ते इमोशन असल्यामुळे तुम्ही विकू नाही शकत. परत रिअसेस करायला पाहिजे मागे जाऊन की माझं रिस्क अपेटाईट काय आहे, रिस्क टॉलरन्स काय आहे आणि ऍसेट अलोकेशन काय, की बाकी मी कशात गुंतवणूक केलेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये हा डिसिजन घ्यायला पाहिजे की मी नवीन गुंतवणूक इक्विटीत करायला पाहिजे, एफडीत करायला पाहिजे का गोल्डमध्ये करायला पाहिजे. सो ऍसेट अलोकेशन जे आपण म्हणतो, जे बॅलन्स डाएट सारखं असतं, दॅट इज द मोस्ट क्रिटिकल एलिमेंट या सगळ्या भागात. 2025 हे वर्ष व्होलाटाईल असेल, तर अशा व्होलाटाईल वर्षात कोणते गोष्टी आहेत की ज्या कानाला खडा म्हणून आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ॲज अन इन्व्हेस्टर? सो पहिली गोष्ट आहे की नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या थिंक मनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बजेट येऊन गेलं, त्याच्या आधी ट्रम्प यांची अमेरिकेत निवड झाली. या सगळ्यामुळं शेअर मार्केटवर खूप वेगवेगळे परिणाम होत आहेत. खरं सांगायचं तर बेअर मार्केट आहे का 10% पडलंय का 15% पडलंय याच्याविषयी चर्चा होते. त्यामुळे शेअर मार्केट का पडतंय, कशासाठी पडतंय, आपण काय करायचं, सोनं का वाढतंय, या सगळ्याविषयी चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत अनिश केळकर. अनिश केळकर हे CFA तर आहेतच, प्रयोधन वेल्थ या संस्थेचे संचालक आहेत आणि माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून आपल्याला या सगळ्या विषयी समजून. आणि स्वागत आहे थिंक बँक वरती. आणि हाच पहिला मुद्दा आहे, का पडते शेअर मार्केट आणि अजून किती दिवस पडणार आहे. करेक्ट. सो पहिले बघितलं तर गोष्टी पर्स्पेक्टिव्ह मध्ये बसवणं सर्वात इम्पॉर्टंट आहे. की मागचे 6 महिने समजा बघितले तर मार्केटमध्ये अशी न्यूज आहे की FIs मोठ्या प्रमाणात पैसे विकतायत. दुसरा प्रश्न असा पण लोकांना पडतो की DI इन्व्हेस्टर्स जे विकत घेतोय आपण आज, FIs विकतायत, त्यांना फायदा होतोय का. तर या सगळ्या गोष्टी समजा पर्स्पेक्टिव्ह मध्ये बघितल्या तर FIs समजा सप्टेंबरमध्ये आपण बघितलं तर रिलेटिव्हली चायनीज मार्केट्स इंडियन मार्केट्स पेक्षा रिलेटिव्हली अट्रॅक्टिव्ह होते. सो चायनीज मार्केटमध्ये आणि गव्हर्नमेंटने स्टिम्युलस दिला, की त्यांची सेंट्रल बँक्समध्ये बघितलं तर मॉनिटरी पॉलिसी आणि रिअल इस्टेटला खूप मोठा सपोर्ट दिला त्यांनी. रिलेटिव्हली 8च्या PEला चायनीज मार्केट ट्रेड करत होते. सो सम ऑफ द मनी मूव्ह देअर. दुसरी गोष्ट बघितली तर ऑक्टोबरपासून आपले जे क्वार्टरली रिझल्ट्स होते ऑक्टोबर 24 पासून, तिकडे स्लोडाऊन दिसायला लागलेलं आपल्या इकॉनॉमीमध्ये, पण व्हॅल्युएशन्स ऑलरेडी एक्सपेन्सिव्ह होते. तर त्याच्यामुळे आत्ता पाहिलं तर आपण ऍडजस्ट करतोय त्या स्लोडाऊनच्या दृष्टीने. तिसरं बघितलं तर ट्रम्पची जेव्हा विक्ट्री झाली नोव्हेंबर 2024 मध्ये आपण बघितलं असेल, तर ट्रम्प आल्यापासून एक हेज फंड इन्व्हेस्टर आपण धरू जो न्यूयॉर्कमध्ये बसलेला आहे, त्याच्या दृष्टीने बघितलं तर ग्लोबल मल्टी ॲसेट ॲलोकेशन करू शकतो. US 10 year बॉन्ड समजा बघितला तर 3.5% ट्रेड करत होता, तो वाढत वाढत 5% गेला. सो फ्रॉम हिज पर्स्पेक्टिव्ह त्यांनी समजा US बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केली रिस्क फ्री, डॉलर डिनॉमिनेटेड, तर डॉलरची पण रिस्क निघून गेली आणि 5% आज त्याला बसल्या बसल्या मिळत आहेत. तर त्याच्यामुळे पण खूप पैसे मूव्ह झालेत. हे क्लिअरली रिफ्लेक्ट होतं. आपल्या डॉलरचा जरी भाव बघितला तर आज 82 83च्या घरात आपण होतो, 88ला टच करून आपण 87ला आत्ता आलेलो आहोत. सो हे क्लिअरली इंडिकेट करतं की FIs US मध्ये मोठ्या प्रमाणात मनी फ्लो मूव्ह झालेला आहे. हा तसाच राहील का असं मला वाटत नाही, बिकॉज इव्हेंच्युअली बघितलं तर इंडिया इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग मेजर इकॉनॉमीज अक्रॉस द ग्लोब. सो दे विल हॅव टू लुक ॲट इंडिया ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. ह्याचा अजून एक डेटा पॉईंट समजा बघायचा झाला तर इमर्जिंग मार्केट इंडेक्स असतो. सो MSCI जे पब्लिश करतं की MSCI इमर्जिंग, त्याच्यात समजा बघितलं तर चायनाचं वेट जे होतं ते 43% होतं 2020-21 मध्ये. तिकडनं कमी होत होत ते आता 28% वरती आले. इंडियाचं वेट जे 8%ला होतं ते 8%वरनं 18%वरती गेलेलं आहे. सो ऑटोमॅटिकली इंडिया इज बिकमिंग अ मेजर इकॉनॉमी अक्रॉस द ग्लोब. सो मला तरी असं वाटतं की FIs विल हॅव टू कम बॅक. त्याच दृष्टीने एक पॉझिटिव्ह न्यूज समजा बघितली तर कालच रात्री जे आलंय की कतार पेन्शन फंड जो आहे, जो 9th लार्जेस्ट सॉव्हरेन वेल्थ फंड आहे जगातला, त्यांनी $10 बिलियन कमिट केलेत इंडियाला. सो थिंग्स इन्क्रिमेंटली स्टार्टेड लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे काय तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी पैसे काढल्यामुळे आताचं शेअर मार्केट पडतंय आणि हे रिकव्हर होईल असं वाटतं. सो हे नक्कीच रिकव्हर होईल जेव्हा ते फ्लोज परत येतील, की जास्त मागे नाही. पण आपण समजा ऑक्टोबर 2021 मध्ये जरी बघितलं तेव्हा पण ऑक्टोबर 21 ते मे 22 मध्ये FI इन्फ्लोज निगेटिव्ह होते. तेव्हा पण आपण मार्केटनी करेक्शन बघितलेलंच आहे आणि वी हॅव रिकवर्ड थ्रू दॅट. सो हे पण तसंच रिकव्हर होईल असं मला वाटतं. हा काही मेजर प्रॉब्लेम नाही असं. पण याचा जो दुसरा मुद्दा आहे की भारतात मंदी यायला लागली किंवा स्लोडाऊन यायला लागलाय, हा कितपत सिरियस आहे?
सो मंदी यायला लागली. सो आपण समजा बघितलं तर रिझल्ट जे आपण बघतो ते कायम इयर ऑन इयर बघतो. सो इयर ऑन इयरला कसं होतं, बेस इफेक्ट कायम प्ले आउट करतो. की फॉर एक्झाम्पल मी जानेवारी टू मार्च बघितलं तर हे रिझल्ट मागच्या जानेवारी टू मार्चच्या तुलनेत कम्पेअर केले जातात. आता मागचा जो सप्टेंबर होता 2023चा, त्या बेसवर सप्टेंबर 24चे रिझल्ट ऑटोमॅटिकली निगेटिव्ह दिसायला लागले, कारण तो बेस इफेक्ट प्ले आउट व्हायला लागला. मला असं वाटतं की हा जो क्वार्टर आहे एप्रिल टू मार्चचा जो आहे, दॅट विल बी द लास्ट क्वार्टर जिकडे मेजर डाऊनग्रेड्स होतील. जानेवारी टू मार्चचा जो क्वार्टर आहे तिकडे मेजर डाऊनग्रेड्स होतील, बिकॉज लास्ट इयर समजा बघितलं, दिस वॉज द लास्ट क्वार्टर प्री इलेक्शन. सो गव्हर्नमेंट स्पेंडिंग बऱ्यापैकी रॅम्पंट होतं आणि पुढे पाहिलं तर गव्हर्नमेंट इलेक्शन्समध्ये गेले एप्रिल मे नंतर. सो हा क्वार्टरचा बेस लास्ट इयर बऱ्यापैकी मोठा आहे. यावेळेस थोडेसे रिझल्ट एप्रिलमध्ये पण आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतात. त्यानंतर पाहिलं तर 9 महिनेला बेस इफेक्ट परत लोअर आहे. सो इन्क्रिमेंटली जसं आपण डिसेंबरकडे जाऊ तसं इन्क्रिमेंटली इयर ऑन रिझल्ट ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह दिसायला लागतील आपल्याला. याचा अर्थ असा घ्यायचा का की नवीन फायनान्शियल इयरच्या पहिल्या क्वार्टर पासून ही परिस्थिती सुधारू शकते? हो. सो मला तरी असं वाटतं की सेकंड क्वार्टर आपण समजा धरला की जो सप्टेंबरचा आहे, ज्याला ऑलरेडी एक लोअर बेस आहे मागच्या वर्षीचा, तिथपासून परिस्थिती बऱ्यापैकी सुधारायला लागेल. अच्छा. सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो ज्याच्यावरती प्रचंड चर्चा चालू आहे की अशा वेळेला पैसे इन्व्हेस्ट करावेत कारण मार्केट पडतंय, SIP चालू ठेवावी का बंद ठेवावी? इतके दिवस असं होतं की लोकांना, रिटेल इन्व्हेस्टरला फॉल हवा होता आणि मग ते फॉल आला की सगळे स्वतःचे पैसे पंप करायचे, त्याच्यामुळे ऍक्च्युअल शेअर मार्केट पडायचंच नाही किंवा कमी पडायचं. आता असं झालंय का की सामान्य माणसाकडचे इन्व्हेस्टेबल पैसे संपले? सो त्याच्यात तसं नाही म्हणता येणार. सो ऍक्च्युअली असं बघितलं तर SIP जे लोक करायची, SIP ही मोड ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे की बेसिकली दर महिन्याला मला इन्कम मिळतं, ते मी कुठेतरी गुंतवणूक करतो, हे SIP आहे बेसिकली, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे आपण म्हणतो. सो SIP मध्ये समजा बघितलं तर SIP ला ऍसेट अलोकेशन सर्वात महत्वाचं आहे की SIP आपण कुठल्या ऍसेट क्लासमध्ये करतोय. की समजा मला पैसे पुढच्या वर्षी लागणार आहेत, त्याचे माझ्या मुलाच्या एज्युकेशन करता मला पुढच्या वर्षी पैसे लागणार आहेत, तर ते FD किंवा डेटमध्येच असले पाहिजेत. 3 ते 5 वर्षात जे पैसे लागणार आहेत हायब्रिड फंड्स किंवा जी कॅटेगरी आहे की डेट, गोल्ड, इक्विटी तिन्ही असतं, त्याच्यात जायला पाहिजे, बिकॉज तिकडे सेफ्टी जास्त असते. जे 5 ते 7 वर्षातले पैसे आहेत ते लार्ज कॅप किंवा फ्लेक्झी कॅप अशा कॅटेगरीत जाऊ शकतात, जिकडे बऱ्यापैकी प्रमाणात सेफ्टी आहे. जे लॉंग टर्मचे पैसे आहेत की 7 वर्षाच्या पुढचे आपण म्हणू, ते स्मॉल अँड मिड कॅप अशा कॅटेगरीत जायला पाहिजे. सो SIP ला ऍसेट अलोकेशन आपलं बघणं सर्वात इम्पॉर्टंट आहे की आत्ता आपण गुंतवणूक करतोय ती कशा करता करतोय आणि किती कालावधी करता ते पैसे राहू शकतात. पण मग आता अशी चर्चा आहे की हे जे SIP चालू आहेत रिटेल इन्व्हेस्टरचे, त्यांच्या जीवावर फॉरेन वाल्यांना पैसे चांगल्या रिटर्न परत मिळतात, पण मला काय परत मिळणार? मग मी SIP थांबवायची का चालू ठेवायची, कारण स्टॉपेज वाढलंय? सो ऍक्च्युअली डेटा समजा बघितला तर 10 वर्षाचे आपण रोलिंग रिटर्न्स बघितले. समजा की मागच्या 10 वर्षाचा मी डेटा काढला तर अक्रॉस द 10 year पिरियड ऍव्हरेज रिटर्न्स बघितले तर निफ्टीमध्ये 12-12.5% ऍव्हरेज रिटर्न्स आहेत, मिड कॅपमध्ये 17% रिटर्न्स आहेत आणि स्मॉल कॅपमध्ये 15% रिटर्न्स. हे मागच्या 10 वर्षाचे आहे. ह्याची गॅरंटी नाही की पुढच्या 10 वर्षात पण असेच मिळतील. पण हॅव्हिंग सेड दॅट, डेटा शोज अ व्हेरी डिफरंट स्टोरी. की त्याच्यात समजा बघितलं तर SIP आपण कंटिन्यू करत राहिलो आणि आपल्या टेन्युअरशी ऍडजस्ट करत गेलो, तरी मला तरी असं वाटतं की इंडियन रिटेल इन्व्हेस्टर याला व्हेरी गुड एक्सपिरियन्स. कारण कुठल्याही GDPचं हे बघितलं तर इकॉनॉमीची जी ग्रोथ रेट आहे दॅट इज लिंक टू युअर GDP ग्रोथ रेट. सो ऍव्हरेज इंडियाचा GDP 6.5 ते 7% वाढतोय. त्याच्यावर समजा आपण 5 ते 6% इन्फ्लेशन पकडलं तर ऍव्हरेज तुमचा नॉमिनल GDP ग्रोथ रेट हा 12 ते 13% घरात वाढेल. स्टॉक मार्केट्स युजली लॉंग टर्म मध्ये डेटा आपण बघितला तर स्टॉक मार्केट्स आणि इकॉनॉमिक GDP ग्रोथ रेट ऑलवेज गो हँड इन हँड. सो मग ऍव्हरेज समजा 12% वाढू शकले तर मला असा विचार करायला पाहिजे की मला या पैशांचं ऑल्टरनेटिव्ह काय. SIPतून चांगला रिटर्न यायला मिनिमम किती टेन्युअर हवं? सो ऍव्हरेज टेन्युअर बघितलं तर 7 वर्ष तरी हवेत. सो कुठली SIP आपण स्टार्ट केलं की मी परवा ट्विट पण केलं की लग्न असो किंवा SIP 7 वर्ष मिनिमम टेन्युअर पाहिजे तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळण्याकरता. सो 7 वर्ष डेटा समजा बघितला, 7 वर्षाच्या टेन्युअरनी कोणी SIP केली असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ अ निगेटिव्ह रिटर्न डिमिनिशेस ड्रास्टिकली. मोस्ट ऑफ द रिटर्न्स आर अहेड ऑफ 7% हिस्टॉरिकली. पण मग आता समजा माझ्याकडे सरप्लस इन्कम आहे तर तो मी गुंतवावा का मार्केट पडलंय म्हणून, आयदर डायरेक्ट इन इक्विटी ऑर इन म्युच्युअल फंड्स? सो त्याच्यात हे परत रिअसेस करायला पाहिजे मागे जाऊन की माझं रिस्क अपेटाईट काय आहे, रिस्क टॉलरन्स काय आहे आणि ऍसेट अलोकेशन काय, की बाकी मी कशात गुंतवणूक केलेली आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये हा डिसिजन घ्यायला पाहिजे की मी नवीन गुंतवणूक इक्विटीत करायला पाहिजेत, FDत करायला पाहिजे का गोल्डमध्ये करायला पाहिजे. सो ऍसेट अलोकेशन जे आपण म्हणतो, जे बॅलन्स डाएट सारखं असतं, दॅट इज द मोस्ट क्रिटिकल एलिमेंट या सगळ्या भागात. नाही, पण मार्केट पडलंय म्हणून मी थेट शेअर घ्यावेत का आत्ता अजून पडणार आहे?
सो ते नाही सांगता येणार की मार्केट अजून पडेल का तर इकडनं रिकवर होईल. पण ह्याच्यात समजा बघितलं तर हिस्टॉरिकली समजा मला असं वाटतं जीडीपी फुटप्रिंट आपला इम्प्रूव्ह होत गेला क्वार्टर ऑन क्वार्टर किंवा अर्निंग्स परत चांगले यायला लागले, तर रिकव्हरी बऱ्यापैकी प्रमाणात होऊ शकते. फक्त त्याकरता असं आहे की शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का कशात करावी हा खूप पर्सनल डिसिजन असेल. सो ते प्रत्येकाचं रिस्क ॲपेटाईट असेस करूनच सांगता येईल की कशात कोणी गुंतवणूक करायला पाहिजे. म्युच्युअल फंडमध्ये किंवा शेअर्समध्ये पण स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप याची चर्चा होती आणि एक ICICIचे जे नरेन आहेत त्यांचं भाषण जे व्हायरल झालं, मग ते डिलीट झालं वाटतं, माहित नाही मला. त्यात ते असं म्हणतात की आजही मार्केट एवढं पडल्यानंतरही स्मॉल कॅप आणि मिड कॅप ओव्हर व्हॅल्यूड आहेत. 2008च्या क्रायसिस पेक्षा जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे. हे खरं आहे का? मग अशा वेळेला काय विचार करावा? सो ऍक्च्युली व्हॅल्युएशन समजा बघितले तर आपल्या 10 year ॲव्हरेज पेक्षा मिड अँड स्मॉल कॅपचे व्हॅल्युएशन जास्त आहेत. सो रफली पाहिलं तर स्मॉल आणि मिड कॅप बघितले तर 15 ते 20% प्रीमियमला आपण ट्रेड करतो हिस्टॉरिकल ॲव्हरेजच्या तुलनेत. दुसरा एक डेटा पॉईंट बघणं तितकंच गरजेचं आहे की आज आपण ज्याला स्मॉल कॅप म्हणतो, 10 वर्ष आधी 1000 कोटीची कंपनी होती जी स्मॉल कॅप होती. आज तीच 11,000 कोटीच्या वरची कंपनी जी स्मॉल कॅप आहे. दुसरी गोष्ट आहे की मिड कॅप म्हणलं तर एक 5-6 हजार कोटीची कंपनी जी मिड कॅप होती, आज 37,000 कोटीच्या वरची कंपनी मिड कॅप आहे. सो या डेफिनेशन्स पण बदललेल्या आहेत. बऱ्यापैकी मोठ्या कंपन्या आता मिड कॅप आणि स्मॉल कॅप आपण म्हणतोय. सेकंडली कोविड नंतर समजा बघितलं तर अर्निंग्स ग्रोथ मोठ्या पद्धतीने स्मॉल अँड मिड कॅप्समध्ये जास्त वाढलेली आहे. सो 5 वर्षाचा मागचा डेटा बघितला तर स्मॉल कॅपची अर्निंग्स ग्रोथ 19 ते 20% ह्याच्यात आहे. मिड कॅपची अर्निंग्स ग्रोथ जी आहे ती 15 ते 16% घरात आहे आणि लार्ज कॅपची अर्निंग्स ग्रोथ 11 ते 12% घरात आहे. सो दॅट इज द रिझन की दे डिझर्व द प्रीमियम बिकॉज अर्निंग्स ग्रोथ जास्त चांगली होती. सो म्हणून बऱ्यापैकी पैसे त्यात मूव्ह झालेत, म्हणून व्हॅल्युएशन्स वाढलेले आहेत. सो त्याच्यामुळे मी असं सांगेन की व्हॅल्युएशन्स एक्सपेन्सिव्ह आहेत का, तर आय अग्री टू नरेन्स पॉईंट की तिकडे व्हॅल्युएशन्स एक्सपेन्सिव्ह आहेत. सो लमसम गुंतवणूक करायला 10 वेळा विचार करायला पाहिजे की आपण एका हायर व्हॅल्युएशनला आज जातोय. पण SIP कंटिन्यू करायला पाहिजे का, तर मला तरी असं वाटतं की समजा तुमच्या लॉंग टर्म गोलचे पैसे असतील तर SIP डेफिनेटली कंटिन्यू करायला पाहिजे. तो एक्सपिरियन्स तुमचा चांगला असेल. सामान्य माणसाला खरं तर एवढा वेळ नसतो. स्मॉल कॅप ही कंपनी आहे का, मिड कॅप ही आहे का, लार्ज कॅप आहे का, असं घडतंय का, तसं घडतंय का, म्हणून तर तो कोणावर तरी विश्वास टाकतो. तर सामान्य माणसानं आता पटकन काय चेक करावं की हे चेकबॉक्स टिक झाले तर करा, नाहीतर गप्प बस. सो त्याच्यात 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत की समजा मी शेअर्समध्ये गुंतवणूक करत असेल डायरेक्ट इक्विटी ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यात पहिली गोष्ट हे बघायला पाहिजे की या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी काय. म्हणजे मी समजा ₹100 गुंतवणूक केली आणि 20% ती कंपनी मला देत असेल तर बेसिकली मला 20चा रिटर्न ऑन इक्विटी आहे. सो रिटर्न ऑन इक्विटी आम्ही काय बघतो की कॉस्ट ऑफ कॅपिटल पेक्षा तरी जास्त आहे का, की आज समजा मी लोन 11-12% ती कंपनी उचलते, त्यापेक्षा जास्त माझं रिटर्न ऑन इक्विटी आहे का. दुसरी गोष्ट हे बघायला पाहिजे की व्हॅल्युएशन्स काय देतो मी, की मे बी ते प्राइस टू अर्निंग्स रेशिओ असेल की ₹1 अर्निंग्स करता मी किती टाइम्स देतोय. प्राइस टू बुक असेल की ₹1 बुक व्हॅल्यू करता मी किती टाइम्स मल्टिपल देतोय. ते रेशिओज इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट मी म्हणेन की डेट टू इक्विटी बघणं खूप गरजेचं आहे. बिकॉज जेव्हा केव्हा डाऊनफॉल येतो तेव्हा डेट जेव्हा असेल तेव्हा तुमचं थिंकिंग खूप वेगळं असेल, व्हेअरएज तुम्ही डेट फ्री असाल तेव्हा तुम्ही खूप चांगलं मॅनेज करू शकता या सगळ्या गोष्टी. सो ह्या 3-4 पॅरामीटर्स खूप गरजेचे आहेत. आणि इव्हन डिस्काउंटेड कॅश फ्लो जे असतं, युजली व्हॅल्युएशन आपण एका कंपनीचं कसं करतो की पुढच्या 10 किंवा 15 वर्षाचे आपण अर्निंग्स फोरकास्ट करतो आणि ते आपण एका सर्टन डिस्काउंट रेटने पुल करतो. आता ह्याच्यात मला एकच प्रॉब्लेम आहे की ओनरला मी एका विचारलं की तुझी कंपनी पुढचे 3 वर्ष किती रेटनी वाढेल, तो पण एक्झॅक्ट आकडा नाही टाकू शकत की काय रेटनी, बिकॉज देयर आर मेनी फॅक्टर्स जे मूव्ह होत आहेत सारखे. त्यापेक्षा मी असं काय लोकांना सांगेल की तुम्ही रिव्हर्स DCF करू शकता. रिव्हर्स DCF नावाची कन्सेप्ट आहे जी एक्सपेक्टेशन्स इन्व्हेस्टिंग नावाचं बुक आहे त्याच्यात त्यांनी दिलेली. त्यात तो सांगतो की स्टॉकची प्राइस आपल्याकडे आत्ता आहे की तो स्टॉक ₹100 ट्रेड करतोय किंवा ₹150 ट्रेड करतोय आणि माझ्याकडे फ्युचरचे अर्निंग्स आहेत, तर मी हे फोरकास्ट करू शकतो का की या कंपनीने किती रेटनी ग्रोथ आत्ता स्टॉक प्राइसमध्ये फॅक्टर्ड इन आहे. तो पर्स्पेक्टिव्ह समजा माझ्याकडे आला तर मग बघणं फार सोपं आहे की अरे हिस्टॉरिकली कंपनी 15%नीच वाढली आहे, आत्ता दिसते की 40%नी वाढायला पाहिजे हे व्हॅल्युएशन जस्टिफाय करायला, तर होऊ शकेल का. हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. त्याच्याने तो पर्स्पेक्टिव्ह खूप चांगला बसतो. खूप रिटेल इन्व्हेस्टर असे आहेत की ज्यांनी कोविड नंतर इन्व्हेस्टमेंट चालू केली, ते पहिला फॉल बघतात आणि त्यातले मेजर आकडे असे हलताना दिसतात लाल 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 की परत एकदा FD बरी. पुन्हा याच्यात सरकारचे नियम असे बदललेत की तुम्ही 1 वर्षाच्या वर शेअर मध्ये ठेवलंय, ते विकले की तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन लागणार. इकडे तर मात्र 12 लाखापर्यंत मग कर्जमुक्त आहे, त्यात FDचं व्याजही कर्जमुक्त झालं. सो असं जे विकलं जायचं की बघा तुमची एवढी 6%ची, त्यात 30% व्याज गेलं म्हणजे 4.8चा इफेक्टिव्ह रिटर्न.
तो आता 6 वर गेलाय. करेक्ट. आणि 7 फ्लॅट मिळणार आहे. करेक्ट. मग एफडीज बरी नाही का या इक्विटी पेक्षा? सो त्याच्यात कसं आहे की परत मी म्हणेन की ऍसेट अलोकेशन बघायला पाहिजे. लेट्स से समजा एक केस स्टडी घेऊ आपण, की समजा कोणी रिटायर्ड माणूस होता की ज्याला महिन्याला पेन्शन पाहिजे. तो आधी समजा इक्विटीत इन्व्हेस्ट करत होता बिकॉज कॅपिटल गेन जास्त स्वस्त होता. इकडे 30% टॅक्स लागत होता 15 लाखाच्या वर इन्कम असेल तर. आता असं झालं की समजा त्याला 12 लाखापर्यंत एफडीचं व्याज मिळत असेल तर ते टॅक्स फ्री झाले. सो ज्या लोकांना पेन्शन पाहिजे त्यांच्याकरता टू अ सर्टन एक्सटेंट एफडीज हॅव बिकम मच मोर अट्रॅक्टिव्ह. पण मला असं काय वाटतं की परत ते रिलेटिव्हलीच आहे की आज माझ्या वयाचा कोणी आहे किंवा कोणता यंग मुलगा आहे, त्यांनी सगळे पैसे एफडीत समजा टाकले तर मग तुमची फ्युचर ग्रोथ तुम्ही सॅक्रिफाईस करताय का? की बेसिकली परत ऍसेट अलोकेशन बघणं गरजेचं आहे की इक्विटीत किती जायला पाहिजे, गोल्डमध्ये किती जायला पाहिजे आणि एफडीत किती जायला पाहिजे. सो ह्याचं जे प्रपोर्शन आहे दॅट इज द मोस्ट क्रिटिकल डिसिजन बिकॉज त्याच्यानी 99% रिटर्न्स ठरतात. हे जे सतत तुम्ही सांगताय की ऍसेट अलोकेशन, त्याचा थंब रूल काय आहे? सो थंब रूल समजा सांगायचं झालं की बऱ्याच फायनान्स बुक्समध्ये आपण वाचलं असेल तर असं दिलेलं असतं की इक्विटीत किती गुंतवणूक करायची, की 100 मायनस युअर एज, की आता माझं एज समजा 30 आहे तर 100 मायनस 30, सो बेसिकली 70% इक्विटीत जायला पाहिजे. असे बरेच थंब रूल्स बऱ्याच बुक्समध्ये आहेत. पण ऍक्च्युली इट्स मच मोर पर्सनल बिकॉज पर्सनल फायनान्सला आपण काय म्हणतो, इट्स मच मोर पर्सनल देन फायनान्स. बिकॉज समजा कोणाकडे खास हाऊसिंग लोन असेल तर त्याचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, कोणाकडे हाऊसिंग लोन नसेल तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. एकटा माणूस असेल जो फॅमिलीत कमवतो आणि त्याच्यावरती डिपेंडंट असतील 4 लोक तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. समजा कोणीतरी एकटा असेल जो घरीच राहतो आज आईबाबांबरोबर, त्याला काही स्पेंडिंग नाहीये, काही खर्च नाहीये, त्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सो म्हणून प्रत्येकाला ते ऍसेट अलोकेशन हे खूप पर्सनलाइज करायला पाहिजे, त्याला असा थंब रूल कुठला नाही सांगता येणार. तुम्ही हाऊसिंग लोनचा उल्लेख केला. सध्याच्या कालावधीत रिअल इस्टेट हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन कसा आहे? कारण त्याच्याबद्दल इतकी निगेटिव्हिटी तयार केली गेली आहे की घेऊच नका, रेंटवरच राहा, पण प्रत्यक्षात ते वाढताना दिसते असं लोक म्हणतात. रिअल इस्टेट हा अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे का? सो त्याच्यात असं बघितलं तर आत्ता बघितलं तर आपल्या आसपास पण रिडेव्हलपमेंटमुळे सप्लाय खूप वाढतोय. सो मी एक सिम्पल एक्झाम्पल देतो की मी आज ज्या घरात राहतो आमचं रिडेव्हलपमेंट 2014 झालेलं. 2014 जो रेट होता आज पण तोच रेट आहे फ्लॅटचा. सो ऍक्च्युली प्राइस अप्रिसिएशन झालं नाहीये. सो रिअल इस्टेटचं ऍक्च्युली कसं आहे की इट्स व्हेरी लोकेशन सेंट्रिक. रिअल इस्टेटला आपण काय म्हणतो, लोकेशन लोकेशन लोकेशन. सो लोकेशन बघून समजा गुंतवणूक करता आली तर मग एक्सपिरियन्स बदलू शकतो प्रत्येकाचा. की आज समजा बघितलं की ऍव्हरेज आज कोथरूडमध्ये समजा घेतलं तर कोथरूडमध्ये आज समजा 3 BHK फ्लॅट आज 2.5 ते 3 कोटीला मिळतो आपल्याला. आज समजा आपण त्याचं भाडं बघायला गेलो तर आज त्या फ्लॅटला भाडं एक 30 ते 35 हजार रुपयाच्या वर नाही मिळणार. सो समजा आपण रेंटल यील्ड काढायचा प्रयत्न केला की ही फ्लॅटची किंमत आहे, सो रेंट किती वर्षाचा मिळतं डिवाइड बाय मी प्राइस किती देतोय त्याची, तर रेंटल यील्ड हा 2.5 ते 3% घरात येतो रेसिडेन्शियल रिअल इस्टेटसाठी. आज त्याच्यावरती मी प्रॉपर्टी टॅक्स भरतो, त्याच्यानंतर दर 3 वर्षांनी मला घर पेंट करायला लागेल, तो खर्च वेगळा. सो ऍक्च्युली फॅक्टर इन केलं तर रेंटल यील्ड बऱ्यापैकी कमी आहेत. म्हणून बऱ्यापैकी हे युट्यूबवर बघितलं किंवा बाहेर जरी बघितलं की आता लोक म्हणतात की रेंटवर राहा, विकत कशाला घेताय. पण मी म्हणेन की घर हे एक इमोशन आहे. सो ते प्रत्येकाने त्याच्या लाईफमध्ये कधीतरी एक्सपिरियन्स घेण्याकरता ती वेळ यायला पाहिजे. फक्त त्यावेळेस तुम्ही घर घेऊ शकता, तोपर्यंत रेंटवर राहू शकता. आता आपण सगळ्यात दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊ की ज्याच्याबद्दल खूप चर्चा चालू आहे, ते म्हणजे सोनं. करेक्ट. असं म्हणतात की सोनं आणि शेअर मार्केटचं अपोजिट असतं. सो शेअर मार्केट पडतंय म्हणून सोनं वाढतंय. फक्त तेवढंच आहे का काही फंडामेंटल गोष्टी आहेत ज्यांना सोनं एवढं वाढतंय? सो ऍक्च्युली बघितलं तर रशिया युक्रेन वॉर जेव्हा झाली त्यानंतर बघितलं तर रशियाचे बरेच रिझर्व्ह होते जे फ्रीज केले गेले. सो मग प्रत्येक कंट्रीला हे लक्षात यायला लागलं की अरे आपण समजा युएसशी किंवा युएसच्या अलायशी वॉरमध्ये गेलो समजा तर आपले फॉरेन असेट्स फ्रीज होऊ शकतात. जेव्हा हे लक्षात येतं की आपले फॉरेन असेट्स फ्रीज होऊ शकतात तेव्हा बेसिकली दुसऱ्यावरचा विश्वास कमी व्हायला लागलाय. सो प्रत्येक सेंट्रल बँक काय करते, सो एक खूप इंटरेस्टिंग डेटामध्ये आला की मागच्या 10 वर्षात आपण गोल्ड रिझर्व्ह समजा बघितले तर चायनाचे गोल्ड रिझर्व्ह जवळपास 1000 टनवरनं आज 2000 टन ते 2100 टनला गेलेत. रशियाचे गोल्ड रिझर्व्ह बघितले तर 1000 टनवरनं आज 2200 टनच्या आसपास गेले. टर्की बघितलं तर 1000 टनला होतं तिकडनं 550 टनला गेले. 550 100 टनवरनं 550 गेले. आणि इंडियाचे पण पाहिलं तरी 60% ग्रोथ आहे. किती टक्के? 60%. आधीचा जो बेस होता त्याच्यावर 60% ग्रोथ आहे गोल्ड रिझर्व्ह मध्ये. 2022 ऑक्टोबरची न्यूज समजा बघितली तर युके मध्ये आपले जे गोल्ड होते ते आपण इंडियात परत आणले. आता हे कशामुळे होतं, बिकॉज प्रत्येक सेंट्रल बँक करता त्यांची फॉरेन करन्सीची व्हॅल्यू जी असते ती वर खाली होत राहील फॉरेक्स, बिकॉज तुमचा जो रुपी डॉलर आपण म्हणतो रुपी डॉलर वर खाली होऊ शकतं डिपेंडिंग ऑन इंडिया किती करन्सी प्रिंट करेल.
इंडियाचं फिस्कल डेफिसिट कसं आहे, इंडियावरती फॉरेनरचा विश्वास किती आहे. त्याच्यात समजा आत्ता आपण बघितलं तर इंडियाचे 8 ते 9% पैसे गोल्ड रिझर्व्हमध्ये आहेत. सो ऑटोमॅटिक फ्रॉम एनी कंट्रीज पर्स्पेक्टिव्ह माझं इन्फ्लेशन ऑटोमॅटिकली हेज केलं जातं गोल्डमुळे. दुसरी गोष्ट आहे की रशिया युक्रेन वॉर नंतर लोकांचा डॉलरवरचा विश्वास कमी व्हायला लागला, की लोक म्हणतात की अरे डॉलरला ऑल्टरनेटिव्ह काय. डॉलरला ऑल्टरनेटिव्ह बघितलं तर मे बी आपण म्हणू शकतो की सेकंड लार्जेस्ट इकॉनॉमी ही चायना आहे. पण आज युएन वरती ना तुम्ही विश्वास ठेवाल ना मी ठेवेन, बिकॉज ती खूप क्लोज्ड इकॉनॉमी आहे, बाहेर अख्खी माहिती मिळत नाही. सो मग बरेच देश आज गोल्ड 5,000 वर्ष अस्तित्वात आहे. सो गोल्ड बघितलं तर गोल्डकडे हळूहळू सगळ्या सेंट्रल बँक्स मूव्ह होत आहेत. सो 1/5 ऑफ द गोल्ड रिझर्व्ह हे जगातले सगळे सेंट्रल बँक्सकडे आहेत. सो गोल्डला मला तरी असं वाटतं पुढचे काही वर्ष बऱ्यापैकी टेलविंड्स राहतील, बिकॉज डॉलरला ऑल्टरनेटिव्ह असा गोल्ड आता दिसायला लागलाय. म्हणजे आता गोल्ड महाग आहे का ते अजून महाग होतच जाणार आहे? गोल्ड बघितलं तर डिमांड सप्लायवरती गोल्डची प्राइस ठरते, बिकॉज अंडरलाईंग समजा ऍसेट बघितलं तर गोल्डचं इज लिमिटेड इन सप्लाय, की जगातले गोल्ड रिझर्व्ह हे लिमिटेड आहेत. सो जेवढा डिमांड वाढेल तेवढा बेसिकली प्राइस वाढेल, त्याची समजा डिमांड इज मोर देन सप्लाय. सो गोल्ड समजा बघितलं तर आता काय आहे की डिमांड इज मोर देन सप्लाय, सो तो भाव वाढतोय. मला तरी असं वाटतं की समजा हे असंच कंटिन्यू झालं की सेंट्रल बँक्स अजून अॅक्युम्युलेट करत गेल्या तर दिस ट्रेंड कुड कंटिन्यू फॉर सम मोर टाइम. सामान्य माणूस काय विचार करतो की अरे 6 महिन्यापूर्वी तर 70,000ला होतं, तेव्हा घ्यायला पाहिजे होतं, आता 90,000ला कुठं घेऊ. तर त्यानं खरेदीचा कॉल घ्यावा का अजून वाढ बघावी की जरा एक डीप येईल मग घेऊ वगैरे गोल्डसाठी? सो त्याच्यात बघितलं तर म्युच्युअल फंडमध्ये आम्ही लोकांना सांगतो की मल्टी ऍसेट फंड्स हा एक प्रकार असतो. मल्टी ऍसेट फंड्समध्ये डेट, गोल्ड, इक्विटी या तिन्ही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि ती एका मॉडेलवरती चालते. सो रिलेटिव्ह व्हॅल्युएशनचं मॉडेल असतं की काय एक्सपेन्सिव्ह झालंय, काय चीप झालंय, त्याच्यावर तुम्ही मूव्ह होऊ शकतो. दोज आर बेटर वेज टू प्ले गोल्ड अँड डिरेक्टली बाईंग गोल्ड, बिकॉज गोल्ड आज मी विकत घेतलं, उद्या समजा 3 महिन्यांनी वाढलं आणि मला वाटलं इकडनं नाही वाढणार, आज विकायला गेलं तर मला कॅपिटल गेन लागेल. वेळा समजा मी मल्टी ऍसेट फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, त्याच्यात ऑटोमॅटिकली फंड मॅनेजरनी विकल्यावर त्याला कॅपिटल गेन नाही लागत, कारण ते म्युच्युअल फंड टॅक्स एक्झाम, म्युच्युअल फंडच्या आज जे चेंजेस होत आहेत ते. सो ऑटोमॅटिकली तो गोल्ड कमी करू शकतो, उद्या वाटलं गोल्ड अजून वाढेल तो गोल्ड वाढवू शकतो. सो हे चेंजेस होतात, त्याच्यामुळे आय फील दॅट इज अ बेटर वे टू प्ले गोल्ड. सगळे जगातले डिसिजन मेकर्स रिअल गोल्ड ताब्यात घेत आहेत, खरं सोनं. करेक्ट. आणि आपण मात्र खरं सोन्याच्या ऐवजी म्युच्युअल फंड सोनं विकत घेत असेल असा निर्णय घ्यायचा. हे काउंटर इंट्युटिव्ह नाहीये का? सो जगाच्या सेंट्रल बँकच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं त्यांना रिस्क खूप मॅनेज करायला लागते, बिकॉज ते अख्खा देश चालवत आहे. आपल्या दृष्टीने समजा बघितलं तर मी म्हणतो की आज फिजिकल गोल्ड मी घेऊ शकतो, की फिजिकल गोल्ड मी घेतलं. फिजिकल गोल्ड ही इन्व्हेस्टमेंट कधीच नसू शकते, बिकॉज मी असं काय म्हणतो की आज घरी जाऊन समजा मी म्हणलं की आई आपण गोल्ड आपल्याकडे होता तर भाव चांगला वाढलाय, की आज मला चांगला भाव मिळतो विकून टाकू आपण, तर घरचे म्हणतील की आपल्या काही प्रॉब्लेम आहे का घरी, की आज कशाला गोल्ड विकायचं आहे तुला. सो गोल्ड तुम्ही विकत घेऊ शकता, पण इंडियात ते इमोशन असल्यामुळे तुम्ही विकू नाही शकत परत. कुठली इन्व्हेस्टमेंट समजा आपण ज्याला म्हणतो त्याला मी असं म्हणतो की मी 100 रुपयाला विकत घेणार, 120-130 रुपयाला विकली गेली पाहिजे तरच मी तो फायदा कमवला आणि मगच ती इन्व्हेस्टमेंट झाली. गोल्डला इंडियात तसं होत नाही असं दिसतात येतं. सेंट्रल बँकच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं तर त्यांना फायदा नाही कमवायचा, त्यांना बेसिकली त्यांची कंट्री प्रोटेक्ट करायची आहे. सो दोघांचे ऑब्जेक्टिव्हच वेगळे असल्यामुळे हा वे टू प्ले इट इज डिफरंट. आणि हे जे गोल्ड बॉन्ड्स वगैरे असतात त्याचं काय? सोव्हरेन गोल्ड बॉन्ड आम्ही कायम क्लायंट सांगायचो की दॅट वॉज द बेस्ट वे गोल्ड विकत घेण्याकरता, बिकॉज गव्हर्नमेंट इश्यू करायचं, सो गव्हर्नमेंट बॅकिंग होतं पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट होतं की 2.5% व्याज द्यायचं ते दरवर्षी. सेकंडली जे अप्रिसिएशन होतं की मी समजा 70,000ला गोल्ड घेतलं, उद्या समजा ते 90,000ला गेलं, जो काही गेन होता तो मला टॅक्स फ्री मिळायचा. सो हा सर्वात मोठा फायदा होता, जो दुसरीकडे कुठेच नाही मिळायचा. पण मागच्या बजेटमध्ये बघितलं तर सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड डिस्कंटिन्यू झालेत किंवा नवीन इश्यूज तरी येत नाहीयेत. जे सेकंडरी मार्केटमध्ये ट्रेड करतायत त्याचा ऑलरेडी भाव बऱ्यापैकी वाढलेला आहे. सो म्हणून सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड समजा नवीन आले तर डेफिनेटली लोकांनी अट्रॅक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटी आहे, पण नाही तर मी म्हणेन की बाकी ऑल्टरनेटिव्ह बऱ्यापैकी आहेत. 2025 हे वर्ष व्होलाटाईल असेल, तर अशा व्होलाटाईल वर्षात कोणते गोष्टी आहेत की ज्या कानाला खडा म्हणून आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ॲज अन इन्व्हेस्टर? सो पहिली गोष्ट आहे की प्रत्येकाने जाऊन आपला पोर्टफोलिओ इव्हॅल्युएट केला पाहिजे, की मी कुठल्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक केली आहे, कुठल्या ऍसेट क्लासमध्ये गुंतवणूक केली आहे आणि त्याचा पर्पज काय. मी असं खूप वेळा लोकांना सांगतो की मॅक्झिमम डीमॅट अकाउंट कधी उघडले जातात जेव्हा आपण कुठल्या तरी पार्टीला जातो, मित्र म्हणतो मी या स्टॉकमध्ये 500% रिटर्न कमवलाय, पण ऍक्च्युअली वेदर इट्स राईट फॉर मी, आय डोंट नो, प्रत्येकाकरता ते वेगळं असेल. सो पोर्टफोलिओ रिव्ह्यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज या फॉल नंतर जे चांगलं नसेल ते काढून टाकणं खूप गरजेचं आहे, बिकॉज युअर पोर्टफोलिओ शुड बी फ्युचर सेंट्रिक. की मी म्हणतो ज्या झाल्या चुका ठीक आहे विकून टाका, दुसरीकडे जा जे चांगलं करणार आहे. ते नाही केलं समजा की बऱ्यापैकी इन्व्हेस्टर्सना मी बघतो की रिसेन्सी बायस असतो, की रिसेंटली समजा मार्केट्स पडत असेल तर असं वाटतं की पडतच राहणार आहे.
सध्या मार्केट्स वाढत असेल, जसं सप्टेंबर पर्यंत मार्केट्स वाढतच होते, प्रत्येकाला वाटतं की असं वाढतच राहणार आहे वन वे. आणि सेकंडली मी म्हणतो की लॉस अवर्जन बायस असतो, की मी 100 रुपयाला एक वस्तू घेतली, ती 100 रुपयाच्या खाली मला विकता येत नाही. मग मी काय म्हणतो की यार नाही, 3 वर्ष मी लॉंग टर्म इन्व्हेस्टर बनून जातो, की ते 100ला आले की मी विकीन, आत्ता काही नको. वेअरएज ऍक्च्युअली पोर्टफोलिओकडे ऑब्जेक्टिव्हली बघायला पाहिजे की माझ्या कंपनीची अर्निंग्स ग्रोथ काय आहे, मी कुठल्या तरी फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असेल तर फंडची फिलॉसॉफी काय आहे, त्या फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स किती आहे, त्याचे रिटर्न्स कसे आहेत, त्याची फिलॉसॉफी काय आहे, पोर्टफोलिओ काय आहे, या सगळ्या गोष्टी बघून रिव्ह्यू करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे, सो दॅट युअर फ्युचर इज मोर अलाइन्ड की 2025 चांगलं तुम्हाला जाऊ शकतं. सो हा मुद्दा निघाला म्हणून शेवटचा प्रश्न की फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स, याच्यावरनं ट्विटरवरती खूप डिबेट झाले एडलवाइजच्या आणि काही रिपोर्टर्स आणि या सगळ्यांबद्दल. तर फंड मॅनेजरवर विश्वास का ठेवायचा? सो फंड मॅनेजरवर विश्वासपेक्षा असं बघायला पाहिजे की जी कंपनी तुमचं म्युच्युअल फंड मॅनेज करते, प्रत्येक कंपनीला प्रोसेसेस खूप मोठे असतात. की आज समजा मी ICICI मध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा निपॉनमध्ये, फक्त एक्झाम्पल्स आहेत, काही रेकमेंडेशन नाही आहे, पण जेवढ्या मोठ्या कंपनी तिकडे प्रोसेसेस खूप जास्त अलाइंड आहेत. सो प्रोसेसेस असल्यावर कसं असतं की प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. सेकंडली तुम्ही एका सेक्टरमध्ये याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर पोर्टफोलिओ रिव्ह्यू केले जातात की अरे आपला पोर्टफोलिओ कसा करतोय, काय करतोय. तर फंड मॅनेजरवरती विश्वास ठेवण्याकरता क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स बघणं गरजेचं आहे. तो रिपोर्ट मी पण बघितला, पण त्यात एकच ड्रॉबॅक मला असं वाटतं की ते कसं कॅल्क्युलेट केलं गेलंय की समजा मी फंड मॅनेजर आहे, मी एक फंड समजा मागचे 1.5 वर्ष हे करतोय, सांभाळतोय, तर तो 1.5 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट केला जाईल. मी दुसरा एक फंड 3.5 वर्ष मॅनेज करतोय, तर माझा 3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स मॅनेज केला जाईल. ह्याच्यात पहिला प्रॉब्लेम मला असा आहे की मी युजली जो फंड मॅनेजर बनतो तो मागचे 10 किंवा 15 वर्ष अॅनालिस्ट असतो, तो एक्सपिरियन्स ह्यात कुठेच काउंट केला गेला नाही. दुसरी गोष्ट आहे की मी समजा कंपनी ए मध्ये कामाला होतो, मी एक फंड मागचे 20 वर्ष सांभाळत होतो, मी आता कंपनी बी मध्ये गेलो आणि तो फंड मी मागचे 2च वर्ष सांभाळतोय, मग माझा एक्सपिरियन्स 2च वर्ष आहे का? सो ऍक्च्युली तो डेटा पण बऱ्यापैकी मला नाही पटला. पण त्या केसमध्ये मला असं वाटतं की फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स मॅटर करतो, बिकॉज त्यांनी सायकल्स तेवढ्या बघितलेल्या पाहिजेत. सो म्हणून आपण म्हणतो की जे सिनियर फंड मॅनेजर्स आहेत त्यांना काय एक्सपिरियन्स असतो, बिकॉज 2008 त्यांनी बघितलेलं आहे, 2017-18 बघितलेलं आहे, 2020 बघितलेलं आहे. सो ऍक्च्युली ते तुमचा एक्सपिरियन्स जास्त सीमलेस करू शकतात, कारण हिस्ट्री प्लेज अ बिग रोल इन दॅट. कोणी स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःचे ऍसेट अलोकेट करून इन्व्हेस्ट करावं आणि कोणी फंड मॅनेजरकडे जावं किंवा वेल्थ मॅनेजरकडे जावं प्रायव्हेट. सो त्याच्यात मला असं वाटतं की प्रत्येकाने हे बघायला पाहिजे की आपण वेळ किती देऊ शकतो त्या गोष्टीला. स्टॉक घेणं आणि विसरून जाणं मला नाही वाटत ते एवढं सोपं आहे. एका स्टॉक मागे वर्षातनं 4 वेळा क्वार्टरली रिझल्ट येतात प्रत्येक स्टॉकचे. मी असं काय म्हणतो की स्टॉक इज लाईक अ मूव्ही विच इज इव्हॉल्विंग, इट इज नॉट अ पिक्चर विच इज स्टॅटिक. सो दर क्वार्टरला जाऊन आपण रिझल्ट बघू शकतो का की ह्या कंपनीला इयर ऑन इयर किती ग्रोथ झाली, क्वार्टर ऑन क्वार्टर किती ग्रोथ झाली. सेकंडली मी काय म्हणतो की सर्कल ऑफ कॉम्पिटन्स असतं, की मी समजा फायनान्स सेक्टरमध्ये येतो तर मला फायनान्स स्टॉक जास्त सोपं आहे कळणं. मला हॉस्पिटल्स कळतील का, मे बी नाही. मला केमिकल कुठला तरी आहे त्याचं काय फ्युचर आहे कळेल का, तर मे बी नाही. सो ते समजून घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं जास्त गरजेचं असं मला वाटतं. तो वेळ समजा कोणाला देता नसेल येत, की समजा माझ्याकडे वेळ नाहीये, मी पैसे तर कमवतो आणि माझ्याकडे एवढा वेळ द्यायला नाहीये, मला तरी असं वाटतं की प्रोफेशनल ऍडवाइस घेणं इज द बेस्ट थिंग, बिकॉज ऍक्च्युली तुमचा एक्सपिरियन्स खूप चांगला राहील. स्टॉक्स मॅनेज करताना आता कसं आलं की मागच्या 4 वर्षात इट वॉज अ वन वे स्ट्रीम, की स्टॉक्स लोकांना काय वाटायचं की स्टॉक्स ही 15%ची FD आहे, की गॅरंटीड 15% मला देणारच आहे. ऍक्च्युली आता एक्सपेक्टेशन सगळे रिसेट झालेत, विच इज गुड इन अ वे, बिकॉज आता लोकांना कळले की नाही, व्हॉलेटिलिटी पण असेल, दर 2-3 वर्षांनी अशी वेळ येणार आहे. बिकॉज हिस्ट्री डेटा बघितलं तर 10%चा फॉल दरवर्षी झालाय ऍव्हरेज. 10%चा फॉल काही फार मोठा नाहीये. पॅनिक का आज एवढं आहे तसं पाहिलं तर पोर्टफोलिओ जास्त आपटले, की ऍक्च्युली स्टॉक्स ज्यांनी घेतलेत, डिफेन्स सेक्टर पाहिलं तर 21-22% खाली, पॉवर सेक्टर 21% खाली. सो जे सेक्टर जास्त चालत होते ते सर्वात जास्त आपटलेले आहेत. तर मला नाही वाटत की प्रत्येकाने हे इव्हॅल्युएट केलं पाहिजे की तो किती वेळ या गोष्टीकडे देऊ शकतो. इट इज अ फुल टाइम ऍक्टिव्हिटी. आणि अजून एक मुद्दा मी याच्यात ऍड करीन की हे पण विचार करायला पाहिजे की तुम्ही त्या फंड मॅनेजरला बीट करू शकता का, की मी आज IT सेक्टरमध्ये समजा जॉबला आहे, मला फुल टाइम हे काम करायचंय प्लस इन्व्हेस्टिंग पण करायचंय. त्या माणसाचा फुल टाइम तो जॉब आहे, त्याला 10 लोक त्याच्या हाताखाली आहेत जे सेक्टर अॅनलाइज करणार आहेत. आज मी त्याला बीट करू शकतो का? तो नवीन समजा बरेच क्लायंट झाले तर मी त्यांना कायम सांगतो की समजा तुम्हाला स्टॉक्समध्ये करायचे असतील तर 5 वर्षाचा कालावधी द्या. 5 वर्ष तुम्ही मे बी थोडे पैसे स्वतःच्या स्वतः स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, थोडे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. 5 वर्षांनी सेम पॅरामीटरवरती इव्हॅल्युएट करा की माझा रिटर्न किती आला, म्युच्युअल फंडमध्ये किती आला. समजा म्युच्युअल फंड चांगलं करू शकत असेल तर द आन्सर इज क्लिअर की मी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायला पाहिजेत, की मला तेवढा वेळ देता येत नाहीये. समजा असं लक्षात आलं की यार स्टॉक्समध्ये मला खूप जास्त रिटर्न मिळू शकते म्युच्युअल फंडपेक्षा,
तर मी म्हणेन की तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत असेल तर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. सो ते प्रत्येकाने बघायला पाहिजे की किती वेळ मी देऊ शकतो आणि मला किती आवड आहे त्याची. आणि सर खूप खूप आभार. खूप वेगवेगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन मिळालं. परत परत भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.